श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, शिवपुराण कथेनुसार तसेच स्कंदपुराण कथेनुसार असे म्हटले जाते की घरात शिवलिंग असेल तर ही एक चूक करू नका, घर बर्बाद होईल। तर कोणती ती चूक आहे तेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला सबस्क्राईब करा। शिवलिंगाची पूजा करणं शुभ असतं की अशुभ असतं, यामुळे महादेवाचा प्रकोप तर होत नाही ना। आणि या शिवलिंगाबाबतचे हिंदू धर्मशास्त्रात शिवपुराणात नक्की कोणते नियम सांगितले आहेत याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मैत्रिणींनो, हिंदू धर्मशास्त्र समजता की ज्या व्यक्तीच्या जीवनात मोठमोठे संकट येत आहेत, मोठमोठे आजार होत आहेत, घरात अशांती आहे, अशा लोकांनी शिवलिंगाची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे। मोठमोठे आजार दूर होतात, घरात सुख शांती निर्माण होते, भाग्य प्रबळ बनतं। मात्र शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टीची विशेष काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम, अत्यंत मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। खरं तर शिवलिंग शिवाचं एक रूप आहे, अत्यंत संवेदनशील असतं आणि म्हणूनच त्यांच्या थोड्याशाही पूजेने आपल्याला मोठी शुभ फळं प्राप्त होतात। घरात ठेवताना काही गोष्टीची काळजी आपण अवश्य घ्या। जर या गोष्टीकडे आपण लक्ष पुरवलं तर शिवकृपा नक्की होत असते, सुख समृद्धी आपल्या जीवनात नक्की निर्माण करते। मैत्रिणींनो, जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा दररोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची मनोभावे पूजा करा। तर तुमच्या घरात शिवलिंग आहे, महादेवाची पिंड आहे, तर किमान सोमवारच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करणे फार महत्त्वाचं असतं। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करणं शक्य होत नसेल तर आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरात अन्यत्र कुठेही शिवलिंगाची स्थापना करू नका। मैत्रिणींनो, जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंग खरेदी करून तुमच्या घरात आणता तर त्याची पानप्रतिष्ठा करू नये, तेव्हा हे शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करून आपण त्याची विधिवतपूर्वक पूजा मात्र करावी। शिवलिंगाची पानप्रतिष्ठा केवळ मंदिरातच केली जाते, घरामध्ये केली जात नाही। आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकता। घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडला, ज्याला नर्मदेश्वर महादेवाचे शिवलिंग म्हणतात, असं शिवलिंग अत्यंत उत्तम मानलं जातं। हे अत्यंत शुभ कार्य सुद्धा असतं। घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते नेहमी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे नसावं। शिवलिंगाचा आकार हा नेहमी आपल्या अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावं। असं म्हणतात की जी मोठी शिवलिंग असतात त्याची स्थापना जर आपण आपल्या घरात केली तर त्याचे शुभ फळ सारे नियम व पालन करावे लागतात, आणि जर ते पालन झालं नाही तर आपल्या घरामध्ये मोठमोठे संकट येतात, घरामध्ये अशांती पसरते, शुभ फळे अशुभ फळे म्हणून लागतात। शिवपुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणे आवश्यक असतं। नियमित रूपात या शिवलिंगाची पूजा करणे जर शक्य नसेल तर अशा लोकांनी शिवलिंग आपल्या घरात ठेवू नये। किमान सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा ही अवश्य करावे। शिवपुराणानुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा घरात अनेक प्रकारच्या आपदा व संकटे निर्माण होतात। शिवलिंग हे नेहमी खुल्या स्थानेतच असावे, ज्याला कधीही बंद पेटीमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त जागेमध्ये ठेवू नये, अत्यंत चुकीचं आहे। वास्तुशास्त्रानुसार म्हणजे शिवपुराणानुसार शिवलिंगातून सातत्याने ऊर्जेचा संचार होत असतो आणि म्हणूनच या शिवलिंगावरती जलाधार म्हणजेच पाण्याचे पडत राहिले याची आपण कटाक्षाने काळजी घ्या। तुमच्या घरामध्ये शिव आहे तरी त्या शिवलिंगावरती सातत्याने जलाधारी म्हणजेच पाण्याचे थेंब पडत राहिलेले, जेणेकरून ही ऊर्जा शांत राहील। मैत्रिणींनो, ज्यांना ही गोष्ट करणे शक्य होत नाही अशा लोकांनी शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात न केलेलीच बरी, कारण अशा प्रकारे जे शिवलिंगावरती पाण्याची धार पडत नाही त्या घरात त्या वास्तूत कायमस्वरूपी अशांततेचा वास राहतो। जर तुमच्या घरात धातूचा शिवलिंग असेल, धातूचं शिवलिंग घरात ठेवताना ते नेहमी सोन्याचं, चांदीचं किंवा पितळेचं बनवलेलं शिवलिंग असलं पाहिजे, याची काळजी घ्या। हिंदू धर्मशास्त्र असं मानतं, जर शिवलिंगाला केतकीचे फूल अर्पण करताना किंवा तुळशीपत्र म्हणजेच तुळशीचे पान अर्पण करताना मैत्रिणींनो, भगवान शिवशंकरांना काही वस्तू अत्यंत अप्रिय आहेत, या वस्तू त्यांना आवडत नाहीत आणि त्या वस्तू जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा शुभ फळ मिळण्याऐवजी आपल्या जीवनात नाना तऱ्हांच्या संकटे आणि
दुःख निर्माण झालेले दिसून येतात. म्हणून केतकीचे फूल किंवा तुळशीचे पत्र तसेच सेंदूर, हळद, कुंकू या वस्तू आपण शिवलिंगास चुकूनही अर्पण करू नये व शिवलिंगावरती चढवू नये. असं म्हणतात की तुमच्या घरात जर तुम्हाला शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट आपण शिवलिंगाला कधीही एकटं ठेवू नये. शिवलिंगासोबत आपल्याला भगवान शिवशंकराची कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो अवश्य ठेवावा. माता पार्वती असतील, बालगणेश असतील किंवा कार्तिकेय असतील तसेच अशोक सुंदरी माता असतील यांचे फोटो जर आपण त्या ठिकाणी ठेवले तर अत्यंत शुभ फळ आपणास प्राप्त होऊ लागतं. एक खूप मोठी चूक अनेक लोक करतात. किती दिसून येतात की म्हणजे तुळशी वृंदावनमध्ये महादेवाची पिंड ठेवली जाते, शिवलिंग ठेवले जाते. ही अत्यंत चूक मोठी आणि प्रथा व पद्धत आज आपल्याकडे निर्माण झाली आहे. मैत्रिणींनो, खरं तर तुळशीजवळ जो शाळीग्राम ठेवायला हवा. शाळीग्राम हा भगवान नारायणाचे रूप आहे. तुळशी ही भगवान कृष्णांना अत्यंत प्रिय आणि महत्त्व. म्हणूनच तुळशीजवळ आपण शाळीग्राम नावाच्या देवतेची स्थापना करावी. नक्की महादेवाच्या मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की महादेवाला तुळशीपत्र, तुळशीची फुलं, झाडं, पानं हे अर्पण करत नसतात. महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाला जे काही परिवार आहे त्या परिवाराचा आणि तुळशीचा शक्य नाही. म्हणूनच तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुळशी वृंदावनमध्ये पिंड ठेवली असेल तर विनंती आहे तात्काळ ही पिंड त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे ठेवावी. दुसरीकडे तुम्ही कुठेही ठेवून त्यावरती पाण्याची सतत धार राहील अशी काळजी घ्यावी. मैत्रिणींनो, तुम्हाला जर घरामध्ये धातूचे किंवा कोणत्याही इतर शिवलिंग ठेवायचे असेल किंवा नर्मदेश्वर महादेवाचे शिवलिंग ठेवायचे असेल तर ते शिवलिंग तुम्ही तुमच्या घरी स्थापन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला नियम आणि काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला लाईक आणि शेअर करून सबस्क्राईबमध्ये हर हर महादेव टाईप करा. हर हर महादेव. धन्यवाद.